हॅलो नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की आपण सत्यनारायण कशा प्रकारे करू शकतो आणि पौर्णिमेला केलेला जाणारा सत्यनारायण हा खूप प्रभावी ठरतो. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून पौर्णिमेला सत्यनारायण नक्की करा. तर आता आता माझे 2 सत्यनारायण झालेले आहेत आणि सत्यनारायणाची पूजा जी आहे तर ती देखील एकदम साधी आणि सोपी असते. पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त जे काही आपल्याला साहित्य लागतं पूजेसाठी तर ते सर्व अगोदरच आपण एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण पूजा मांडणी करतो किंवा पूजेसाठी बसतो तर तेव्हा आपल्याला सतत जागरून उठायचं काम भासत नाही. मी तरी तसंच करतो. जेव्हाही कोणतीही पूजा असते मांडायची तर अगोदर सर्व प्लॅनिंग करून घेतो. जे काही पूजेला सर्व साहित्य लागणार आहे ते सर्व एका ताटामध्ये गोळा करून घेतो आणि जे काही पूजेला अजून फुलं किंवा जे पानं लागत असतात, ज्या काही पूजेला गोष्टी लागतात तर ते सर्व तुम्ही एकत्रित गोळा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सतत पूजा करताना आपल्याला उठायचं काम भासत नाही. आणि जी पूजेची मांडणी होती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की पूजेची मांडणी आपण कशा प्रकारे करू शकतो. आणि जी पूजेची मांडणी आहे तर ती मी अगोदरच करून घेतली होती, कारण पूजा ही कालची प्रदोष काळामध्ये होती, संध्याकाळची होती. आणि एकदा आपल्याला हे असं करणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर देखील पूजेची मांडणी करू शकता. जसं की मी दुपारी करून ठेवली होती पूजेची मांडणी आणि जी कथा वाचन आहे तर ते मी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केलं होतं. आणि जी काही आरती किंवा नैवेद्य आहे तर तो देखील मी संध्याकाळीच दाखवला होता आणि तो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आज होती उत्तर पूजा, जी आपण काल सत्यनारायणाची पूजा केली होती तर ती आज आता उचलायची होती. सुरुवातीला मी जी आरती आहे तर ती देवांची करून घेतली. सुरुवातीला हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर जी आरती आहे तर ती मी भगवंतांची करून घेतली. जी सत्यनारायण देवाची आरती होती तर ती मी सुरुवातीला करून घेतली. यानंतर जशी आपण पूजेची मांडणी करतो तर त्याच प्रकारे आपण पूजा उचलायची आहे. पूजा उचलताना सुरुवातीला मी इथे जी रांगोळी होती सर्वात समोर काढलेली तर ती सुरुवातीला मी उचलून घेतली. रांगोळी देखील आपल्या निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि जे काही पूजेतलं सर्व साहित्य असतं तर हे सर्व साहित्य आपल्या निर्माल्यामध्येच टाकायचं असतं. पण ज्या काही आपण सुपाऱ्या पूजेमध्ये यूज करतो गणपती बाप्पांची, कुलदेवीची आणि वरुण देवतेची, त्याचबरोबर बाळकृष्णाची तर आपण इथं मूर्तीच यूज करतो. आणि जर तुम्ही नवग्रह 9 जर सुपाऱ्या पण कोणी ठेवतं तर ह्या देखील जर तुम्हाला कंटिन्यू जर सत्यनारायण करायचे असतील, दर पौर्णिमेला जर तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील तर तुम्ही ह्या सुपाऱ्या ठेवू शकता. आता मी कंटिन्यू सत्यनारायण करणार आहे. जेवढे होतील तर तेवढे मी करणार आहे. जास्त आपल्याला वेळ लागत नाही सत्यनारायणाच्या पूजेसाठी. त्यामुळे जेवढे सत्यनारायण आता माझ्या हातून होतील तर तेवढे मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता. आणि जे काही सर्वच पूजेचं साहित्य होतं तर ते हळूहळू मी उचलून घेतलं. जे पाणी असते जे आपण तांब्यामध्ये पाणी यूज करतो तर ते आपल्या तुळशीला किंवा आपण इतर झाडांना देखील टाकू शकतो. त्याचबरोबर जे पूजेमध्ये आपण तांदूळ यूज करतो तर ते तुम्ही तुम्हाला जर पूजेसाठी ते यूज करायचे असले तर तुम्ही तसे देखील ठेवू शकता. नाहीतर तुम्ही जे आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तांदूळ किंवा गहू यूज करतो, कोणी तांदळाच्या रसाच्या ऐवजी आपण इथे गव्हाची रास देखील टाकू शकतो. तर हे नंतर आपण आपल्या जे धान्य असतं तर तिथे देखील आपण आपल्या ठेवू शकतो. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मी तरी जास्त करून तांदळाच्याच राशीचा जो यूज आहे तर तो मी करत असतो. यानंतर जी काही सर्व पूजा मांडणी होती तर ही सर्व आता हळूहळू माझी उचलणं चालूच होती. त्याचबरोबर जो भगवंताचा फोटो आहे सत्यनारायण देवताचा जो फोटो आहे तर हा देखील पूजा झाल्यानंतर मी स्वच्छ क्लीन करून घेतो पहिल्यांदा. आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे ते वस्त्रामध्ये गुंडाळून एका कॅरीबॅगमध्ये ठेवून देतो, जेणेकरून आता पुढच्या वेळेस जेव्हा तो लागेल तर तो चांगल्या प्रकारे राहतो. आणि जेव्हाही आपण देवांचे फोटो अशा प्रकारे ठेवून देतो तर तेव्हा आपण त्यांना लाल कपड्यामध्ये जे लाल वस्त्र असतं तर त्यामध्ये आपण त्यांना गुंडाळून ठेवायचं आहे. त्याचबरोबर ज्या सुपाऱ्या मी पूजेमध्ये यूज केल्या होत्या तर त्या देखील मी पद्धतशीरच ठेवतो, कारण जेव्हा आता पुढच्या वेळेस मी सत्यनारायण करेल तेव्हा मी ह्याच सुपाऱ्यांचा यूज करणार आहे पूजेमध्ये. यानंतर जे काही चौरंगाला मी आंब्याचे डहाळे बांधले होते तर ते देखील मी बांधून घेतले आणि चौरंग देखील छान प्रकारे ठेवून दिला. कारण जेव्हा आपण पूजा करतो तर आपल्या पूजेमध्ये आपण बऱ्याचशा यूज करत असतो वस्तूंचा, तर त्या वस्तू आपण चांगल्या प्रकारे जर ठेवल्या तर त्या खूप दिवस टिकतात. त्यामुळे मी तरी पूजा झाल्यानंतर ज्या काही वस्तू आहेत तर त्या चांगल्या प्रकारे ठेवतो, जेणेकरून ते जास्त दिवस टिकतील आणि आपल्याला त्याचा यूज देखील होईल. यानंतर पूजा उचलली आणि पूजा उचलल्यानंतर जी देवपूजा आहे तर ती आता माझी करणं चालू होती. सुरुवातीला जो दिवा आहे तर तोच मी प्रज्वलित जो सुरुवातीला केला होता तर तोच मी इथे दिवा ठेवलेला आहे. आणि यानंतर जी सेवा आहे तर ती आता माझी कंटिन्यू चालू होती. सुरुवातीला जो महाराजांची मूर्ती होती तर महाराजांच्या मूर्तीला मी अभिषेक करून घेतला आणि जे काही फेटे वगैरे होते तर याचा व्हिडिओ मला करणं शक्य झालं नाही. पण मी लवकरच एक व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की तुम्ही महाराजांना मुकुट कशा प्रकारे तयार करू शकता. त्याचबरोबर जे बाळकृष्णांचे फेटे आहेत तर ते तुम्ही कशा प्रकारे तयार करू शकता. तुम्ही बघत असाल तर महादेवांच्या शिवलिंगाला देखील मी छान प्रकारे मुकुट लावलं होतं, कारण जेव्हा आपण देवांना सजवतो तर आपले देव अजून खूप छान दिसतात आणि देवांना सजवण्यासाठी देखील मला खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर त्या मोत्याच्या माळा आहेत तर त्या देखील आपण देवांना अशा डेली परिधान करू शकतो आणि तुम्ही त्या चेंज देखील करू शकता. आठवड्याला किंवा 15 दिवसाला
तुम्ही ह्या ज्या माळा असतात तर ह्या चेंज देखील करायच्या असतात, कारण ह्या ज्या माळा आहेत तर ते जास्त दिवस टिकत नाहीत, म्हणजेच त्या काळसर पडतात आणि काळ्या पडल्यानंतर तुम्ही त्या चेंज करा. हळूहळू माझी जी देवपूजा आहे तर त्यात एकीकडे चालूच होती आणि म्हणजेच डेली माझं रुटीन असंच असतं की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जे काही आपले कामं असतात तर ते मी आटपून घेतो लवकर. त्यानंतर जी देवपूजा आहे, स्वामींची सेवा आहे, त्याचबरोबर स्वामींची आपल्याला 3 अध्याय वाचायचे असतात तर ती सेवा आहे, तर ही मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून 10 वाजेपर्यंत मला ऑफिसला जाता येईल. कारण जे काही कामं असतात म्हणजेच ऑफिसला देखील टायमावर पोहोचायचं असतं आणि आपली जी देवपूजा आहे तर त्याला देखील मला टाईम द्यायचा असतो आणि जो स्वयंपाक आहे तर तो देखील मला करायचा असतो. त्यामुळे जी सर्व नियोजन आहे तर हे सर्व नियोजन मी अगोदरच करून ठेवतो आणि दररोज डेली म्हणजेच माझा हा दिनक्रम आता झालेला आहे की स्वामींची सेवा करायची, त्यानंतर जो स्वयंपाक आहे तो करायचा, त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि तोच आपण ग्रहण करायचा. तर अशा प्रकारे जे माझं डेलीचं रुटीन आहे तर ते सध्या चालू आहे. आणि आता उन्हाळा देखील आपला चालू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये देखील खास करून आपल्याला आपल्या मंगल कलशाची म्हणजे जी काळजी घ्यायची असते, कारण उन्हाळ्यामुळे लवकरच आपला जो नारळ आहे तर तो कोरडा पडतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानांचा यूज करू शकता, जेणेकरून म्हणजे जो नारळ आहे तर तो लवकर कोरडा पडणार नाही आणि त्याला म्हणजेच भेगा पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे करा. नाहीतर जो नारळ आहे तर तो तुम्ही कपड्यामध्ये गुंडाळून देखील ठेवू शकता, जेणेकरून तो ओला राहील. याबाबत देखील मी एक नक्कीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जे मंगळवारचे उपवास असतात तर ते आता सध्या माझे चालू आहेत आणि काही कारणामुळे म्हणजेच हा जो उपवास आहे तर तो मला आजचा करता आला नाही, कारण कालचा होता सोमवार आणि आजचा आहे मंगळवार. काही कारणामुळे मला आजचा जो मंगळवार आहे तर तो धरता आला नाही. त्यामुळे जो मंगळवार आहे तर हा माझा आता सुटलेला आहे. म्हणजेच जे 2 मंगळवार होते तर त्या माझ्या कंप्लीट झालेले आहेत, म्हणजेच मला 7 मंगळवार पकडण्यासाठी सांगितलेले आहेत. त्यामुळे अजून 5 मंगळवार राहिलेले आहेत आणि जो पुढचा मंगळवार होता तर त्याचा देखील व्हिडिओ आहे, तर तो देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की मंगळवारी मी कशाप्रकारे सेवा करतो. आणि अगोदर देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत की मी मंगळवारी कशाप्रकारे सेवा करतो आणि ज्या काही मी सेवा करत असतो तर त्या सर्व मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे स्वामींची जी सेवा आहे तर ती करू शकता. आणि स्वामींची सेवा करायला खरंच आपलं नशीब लागतं, कारण जेव्हाही मी स्वामींची सेवा करतो तर तेव्हा मला देखील खूप छान वाटतं आणि माझ्या जे रूमचं जे वातावरण आहे तर हे देखील खूप पॉझिटिव्ह होतं. तुम्हाला माहिती असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जिथे माझी जॉब आहे सध्या तर तो एरिया बंगाली आहे, त्यामुळे आपल्या देवांच्या इकडे मंदिर नाही आहेत. त्यामुळे जी काही सेवा असते तर ती मला माझ्याच रूमवरतीच करावी लागते. म्हणजे जेव्हा महाशिवरात्री किंवा श्रावण सोमवार असतात तर तेव्हा देखील जी महादेवांची सेवा आहे किंवा महालक्ष्मी देवीची सेवा आहे, गणपती बाप्पांची सेवा आहे, तर आपल्याला इकडे मंदिर पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे जी काही सेवा असते तर ती मी रूमवरच करत असतो आणि सेवा करून मला देखील खूप छान वाटतं आणि माझं मन देखील पॉझिटिव्ह होतं आणि वातावरण जे आहे तर ते देखील खरंच खूप छान होतं. तुम्ही पूजा केल्यानंतर तुम्हाला कसं फील होतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबवू. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.